यार किती वेळ झाला. ना तेव्हापासून थांबून ठेवलं एवढा. मी झोपलो असतो रे घरी, तुम्ही उगाच आणलात मला. हे बघ 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 बघ. यार मला तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट ऑफ द शो अस्मित तांबे घेऊन आलो एक नवीन शो. जे नाव आहे बघ बघ. हा बघ बघ. बघ बघ म्हणजे काय होणार, मित्रांचे कान गप्पा गोष्टी, त्यांच्या मागे काय गोष्टी होतात, काय मजा मस्ती असते ते सगळं आपण जाणून घेणार आहे. आणि आज आपल्यासोबत जुडले गेलेत फरसान गँग. आज यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहे. बघू काय काय बघायला भेटते आपल्याला. चला बोलू यांच्याशी. तर तसं मला आता पहिलं हे सांगा की फरसान गँग हे नाव कसं पडलं तुमच्या ग्रुपला? ऍक्च्युली फरसान गँग ह्या मागची काही स्टोरी नाही अशी. आम्ही ऍक्च्युली क्रिएटिव्ह नाव सुचवत होतो आमच्या ग्रुपचं, आणि खूप सारे नाव सुचवलेले तसे आहे ना. आम्ही आता अजून भरपूर काय काय सुचवलेले, पण आम्हाला फरसान हे एक पटकन तोंडात आलं नाव, कारण की ऑलमोस्ट आम्हाला सगळ्यांनाच मिसळपाव वगैरे खूप आवडतं आणि त्यात फरसान हा प्रकार असतो, तो त्यामुळे त्या गोष्टीला चव येते. म्हणून आम्ही हा फरसान एक नाव ठेवलंय, क्रिएटिव्ह वाटावं म्हणून. माझं नाव विनीत कांबळे, मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, रिलेटेबल व्हिडिओज वगैरे बनवतो. ओके. माझं नाव अनिश महाडिक, मी पण कॉन्टेंट बनवतो, रिलेटेबल कॉमेडी असंच. मी प्रजिता निकाळे, मी पण फनी कॉन्टेंट्स बनवते, रिलेटेबल किंवा कॅरेक्टर वाले. मी यश महाजन, मी पण सेम आहे. तर एकदा आपण जोरात मोठ्याने बघ बघ हे ओढायचं. चला 3, 2, 1 येस. आज अशी एनर्जी कंटिन्यू पुढे ठेवा. आणि आता मला पहिला प्रश्न जातो अनिशला. मला विनीतची अशी एखादी गोष्ट सांग जी तुला माहिती आहे, जी तुला सांगायला आवडेल किंवा ती तुझ्या खूप लक्षात जाईल लाईफ टाइम साठी, तू कधी विसरू नाही शकत. अशी एक गोष्ट तर मी सांगतो. म्हणजे कसं माहितीये का, मी विनीतच्या एरियात असा राऊंड मारत होतो, तेव्हा मला असे म्हणजे सगळ्यात म्हणजे असं मी त्याला विचारत गेलो की ही मुलगी भारी वाटते. तर विनीतचं कसं होतं माहितीये का, मी बोललो ना म्हणजे ही मुलगी भारी आहे, अरे हिला प्रपोज मारलाय मी, नाही बोलली मला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. नंतर थोडं पुढे गेलो ना, मी बोललो ही मुलगी, ती बोलतो अरे ही मला विचारत होती, पण मी तिला जास्त हे नाही दिलं. आणि मग तिसरी विचारले, अरे ही माझी एक्स होती. हे खरं आहे का? कारण व्हिडिओ आहे, घरचे पण बघणार, तर विचार करून बोल. हा म्हणजे काही लिमिट पर्यंत आहे खरं. आता तो एवढं बोलतोय, खोटं तर नाही बोलणार आता. तुझी एखादी गोष्ट सांग ना. तर अनिशची एक गोष्ट आहे, ती सगळ्यांना माहिती आहे की अनिशला म्हणजे कोणाचं उष्ट खायला आवडत नाही. आव. हा, तो उष्ट खायलाच नाही, तो उष्ट प्यायला पण नाही त्याला आवडत ना. ते पाणी असू दे, कोल्ड्रिंक असू दे, काही असू दे. तर एकदा काय सीन झाला की आपण व्हिडिओ काढत होतो आणि आम्ही काहीतरी खायला आणलेलं, तर ते त्यांनी उष्ट खाल्लं नाही माझं. मला बोललं की नाही मला उष्ट नाही आवडत रे, तुला माहिती आहे ना पहिल्यापासून मी उष्ट नाही खात रे. मी बोललो ठीक आहे भाई ठीक आहे. असं एकदा दोनदा तीनदा झालं. मी बोललो ठीक आहे, भावाला उष्ट नाही आवडत, आपण नाही द्यायचं. आता आम्ही गेलो चाय प्यायला. हा, चाय प्यायला गेलो, चाय वगैरे पिली, त्यानंतर लागली भूक. आम्ही गेलो मंचुरियन खायला गेलो. आम्ही प्रत्येकाने सेपरेट प्लेट घेतली. आता अनिशला खायचं नव्हतं, अनिशने नाही घेतलं. आमच्यात एक मुलगी होती, त्या मुलीने मंचुरियन खायला घेतलं. मंचुरियन का चायनीज वेळ होती, ती खायला घेतली. तिला जात नव्हतं भाई, तिला झालं जड. तिला अनिशला दिल्या का, मला वाटलं अनिश बोलेल तिला की नाही रे मी उष्ट नाही खात रे, मला नाही आवडत रे, मी पहिल्यापासूनच उष्ट नाही खात. भाई अनिश काय बोललाच नाही ना आपला. शेवटी मुलगी आहे ना भाई, पिघलणार ना. म्हणजे तेच आपल्याला समजतंय ना की त्याचे असे काही मुद्दे आहेत ना, ते फक्त मुलांसाठी वेगळे आहेत, मुलींसाठी वेगळे आहेत. डबल पर्सनॅलिटी आहे भावाची. तर माझा तर नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांसाठी आहे. मला तुमच्या ग्रुप मधला एक असा माणूस सांगा जो खूप कांता होतो. हे पण नाव एकत्रच घेऊया. 3, 2, 1 यश. आवाजच खूप इरिटेटिंग वाटतो त्याचा, आवाजच खूप इरिटेटिंग आहे. तुला काय वाटतं? हा, आवाज तर भाई त्याचा इरिटेटिंग आहे. थँक्यू भाई, मला तर नाही चांगला वाटत. हा, बोलताना नक्की कसं करतो माहितीये का, दादा ऐक ना, दादा हे बोलायचं होतं दादा, आणि हसतो तर एवढा भारी ना. दादा असं झालं. आणि मग नंतर म्हणजे तेच म्हणजे सारखं एक गोष्ट तो सारखी रिपीट करतो, त्याने माणूस इरिटेट होतो. ह्यांनी तुला एवढं ट्रिगर केलं, तुझ्या हसण्यावरती एवढं सगळं बोलतात ते, तुला यांच्याबद्दल काय ऐकतं? एखादी गोष्ट अनिशची किंवा विनीतची जी तुला ऐकतं तू सांग जरा. ऍक्च्युली ना मी ग्रुप मध्ये नवीन होतो आणि ना मी अशा नुकतीच माझी 10th झाली आणि मला विनीताने इन्व्हाइट केलं की आमच्यात व्हिडिओ काढायला वगैरे. तर मी गेलो, सध्या 2-3 दिवस गेलो आणि नंतर आम्ही व्हिडिओ काढून घरच्या दिशेने येत होतो चालत. त्याने मला अनिशाने पटकन एक कॉन्टेंट दिला काहीतरी. तर ना मी त्याला बोललो हा, तो काहीतरी आय गेस फिमेल वरून होता.
त्याला बोललो आपल्या ग्रुपमध्ये मुलगी नाही तर तू साडी घालून माझ्यासाठी कर ना बोललो व्हिडिओ मध्ये, तेवढं तर तू करशील. नाची रे. आणि मी नवीन असल्यामुळे लहान असल्यामुळे त्याला एक असं हर्ट झालं की हा माझ्यापेक्षा लहान आहे, मला बोलला कसं. आणि मी त्याला एकदम मस्तीच्या वे मध्ये बोललो. मग तो माझ्यावर चिडला, तो भडकला. तो माझ्यावर चिडला, तू काय बोलतो तुला समज. अरे मी बोललो ग्रुपमध्ये पोरगी ना, तुला कॉन्टेंट सुचले, तुला माहित असेल ना कॅरेक्टर, कर बोललो तू. तो खूप चिडला आणि तो खूप असा राग करायला लागला. याला समजाव रे विनीत, म्हणजे ना तो असा फुल भडकला, असा आला, अरे याला समजाव रे विनीत, मला मारी नका. मग तो असा फुल भडकला, हा कोणती पोरं बोलणार आहे, घे बोलो पोरं जा. तर माझा तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुमच्या ग्रुपमध्ये असं कोण आहे की जे मागच्या मागे बोलतं आणि नंतर डिनाय करतं की मी नाही बोलली, असं कोण आहे? लवकर प्रजिता. तर हे खरं आहे का प्रेरिता? हा म्हणजे माणसाला तोंड असतं, ते कधी ना काहीतरी करून कोणाला तरी काहीतरी सांगणारच. पण आता ते लोकांना चुपतं तर मी काय करू? पण ते असं चुबल्यावर ते लोकांच्या समोर का नाही बोलत, मागून का बोलते? बात तो सही है. अरे माझी मर्जी, मला मागून बोलायचं असेल किंवा पुढून बोलायचं असेल. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू असं समोर गेल्यावर तुझ्याशी म्हणजे तू घाबरते. म्हणजे एखाद्या माणसाला जबरदस्ती काय असली पाहिजे ना की तू माझ्या समोरच बोल. तुला असं कोणी केलं तर तू करशील मी का? तो बोलेल तोंडावर. मी नाही बोलणार. मागे येऊन चुप राहणं चुकीचं आहे. मी बोलणार. हे चुकीचं. आय डोंट केअर. तुला म्हणजे ह्या ग्रुपमध्ये कोणाचा सगळ्यात जास्त राग येतो? तसं बघायला गेलं तर मला कधी कधी अनिशचा पण खूप राग येतो. कारण तो खूप म्हणजे मी त्याला बोलते की तू हळू चालव गाडी, पण तो एवढा फास्ट चालवतो. तो गाडी चालवता चालवता मला बोलतो की आपण दोघं सोबत मरू. तर मला या गोष्टी बाबतीत खूप राग येतो त्याचा. तर एकदा मी असंच घरातून थोडी लेट निघालेली, माझं डोकं खूप दुखत होतं. तर मी अनिशला कॉल केलेला आणि मी त्याला विचारलं की तुम्ही कुठे आले. तर हा एकदम माझ्यावर असा वैतागून आणि चिडून बोललेला त्या टायमाला की अरे तुला माहिती आहे ना कुठे यायचं असतं दरवेळेस. तर मला तेव्हा थोडा राग आलेला आणि मी ऍक्च्युली रडायवर आली होती. सॉरी बोल. ऍक्च्युली मी रडायवर आली होती. मग त्याच्यानंतर मी आली तिकडे आणि हे लोक सगळे माझ्यावर चार्जअप झाले की तुला माहिती आहे ना मग इथेच यावं लागतं असं तसं. मग मी यांच्यासमोर रडायलाच लागली, कारण हे लोक नुसतं ओरडतच राहतात माझ्यावर. मी छोटी आहे ना त्यांच्यापेक्षा, तर नुसते ओरडतच राहतात. मी एकटी मुलगी आहे तर मग मी एकटी पडून जाते. तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात लोक प्रेमात कोण पळतं? अनिशदा. हा मे बी हाच विनीत? अनिशदा. ओके, प्रेमात लवकर पडतो पण आणि निघतो पण. हा, तर हा. ते- नेहमीच झालं. अच्छा, सो तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त कॉन्टेंट भारी कोणाला सुचतात? विनीत दादा आहे. तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त मॅन्युप्लेट कोण करतो कोणाला? आय गेस मॅन्युप्लेट तर कोणी करत हा मॅन्युप्लेट कोण नाही करत. नाही. ओके, तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं होईल असं? अनिशदा. त्याचे विषय पण असेच असतात. मी लग्न झालं ना माझी बायको अशी असेल, मी 2 मुलं करेल असं. हो बाई. बोललेला हा. बाई. बोललेला. माझ्या मुलाला मी असं करेल तसं करेल. कोण चाललंय ना भाई अशी बायको पाहिजे यार, अशी बायको पाहिजे यार. सगळ्यात जास्त फ्लर्ट कोण करतो तुमच्यामध्ये? अनिश. अनिशला खूप वोट अरे आहे. दुसऱ्या मुलींची करतो ना. आता DM. सगळ्यात इम्पॉर्टंट तुला माहितीये क्वेश्चन, बघितलंस कधी बघितलंस? सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता एकाला जर तुमच्या ग्रुपमधून काढायचं असेल तुमच्या चौघांपैकी तर कोणाला काढाल ऑन स्पॉट, जो पळत नाही येणार? ये जरा वो मारामारी वाला किस्सा हो जाएगा, अभी लफड़ा हो अभी लफड़ा हो जाएगा, व्हिडिओ लफड़ा. सो प्रजिता, तुझ्या लाईफ मधला सगळ्यात टॉक्सिक सीन किंवा टॉक्सिक वस्तू, टॉक्सिक माणूस काय आहे? असं एक्स बद्दल बोललं तर चालेल? बोल बिंदास. तुला तुझं याच्यावर तू कम्फर्टेबल केवढी आहे? अभी मजा आएगा ना भिड़ो. माझा एक्स, माझी रिलेशनशिप आत्ताच रिसेंटली माझा ब्रेकअप झालाय. तर मी जेव्हा रील्स शूट करायला लागली होती तेव्हा तो मला खूप बोलायचा की मी तुला खूप सपोर्ट करेल व्हिडिओसाठी, तू 4 मुलांसोबत व्हिडिओ बनवते, मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू बनव, इट्स ओके, आय एम विथ यू. मग जेव्हा मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं, जसे जसे व्ह्यूज गेले मग त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला की तू नको बनव. सॉरी बोल. छान बस टॉपिक. बोल शुभा, कोण नाही बोलणार? म्हणून प्रजिता,
मग तसं तसं त्याला असं वाटायला लागलं की माझं याच्यासोबत काही चालू असेल, याच्यासोबत किंवा याच्यासोबत. तर असं त्यासोबत वाटलं प्रॉब्लेम नाही, पण मी त्याला बोलली होती की हा छोटा आहे माझ्यापेक्षा ऑलरेडी. हा माझ्या पाया पण पडला होता एकदा. हे तर कधी झालं हा पाप कसं झालं माझ्याकडे? तो साला बहुत नीच आदमी रे. पडला होता तू एकदा, तिळगुळ घ्या गोड गोड घ्याच्या दिवशी. गुडगुड घ्या गुडगुड घ्या तिळगुळ घ्या गुडगुड बोला. जाऊ दे, तेव्हा चुकून पडला होता. चुकून पडलं असेल हा. म्हणजे बघा तुझी इमेज खराब झाली आता माझ्यासाठी. विनीत, तुझ्या लाईफ मध्ये असा कोणता मित्र आहे ज्या लाईफ मध्ये हा फेज आला होता किंवा येऊन गेला? असा तर तूच होता. कारण असं खूप वेळा झालंय की भेटले तुला कोण ना कोण आणि तू आलायस माझ्याकडे सांगायला की भावा भावा मला एक मुलगी खूप आवडायला लागली भावा. आणि मग मी तुला समजवलंय की बघ आधी जरा नीट बोलून घे, घाई करू नको जास्त. पण तू एक्साइटमेंट मध्ये खूप सारा फ्लो मध्ये जातोस पुढे आणि नंतर मग जेव्हा ती तुला टुल्ली देऊन जाते तेव्हा तू परत येतोस माझ्याकडे रडत. हा. असं खूप वेळा झालेलं आहे तुझ्यासोबत. आणि हा म्हणजे तेव्हा तेच झालंय की मी सहन केलंय तुझे ते सिच्युएशन. आणि आता मी तुला ते पण बोलणं सोडून दिलंय कारण की तू तरी पण तुला घू खायची सवय तू खातोस. एखादी तसं एखादी किस्सा की कॉन्टेंट काढताना भांडणं झाले आणि एकदम जागाने निघून गेला की कॉन्टेंट अनिशा 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 काय किस्सा काय होता याचा? किस्सा सांग ना. आता तो किस्सा काय होता हा तो किस्सा काय आलेला, त्याला काढायची होती डान्सची व्हिडिओ. हम्म. हा. आणि खूप म्हणजे टाइम पासून तो बोलत होता की आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना एकच, तर त्याच्यावरती तो सारखा मेसेज टाकायचा की भाई मला डान्सची व्हिडिओ काढायची, गाणं विणं सुचवलं या तुम्ही लवकर. आणि जरा काही कामांमुळे आम्हाला यायला जमत नव्हतं. भाई एक दिवस ठरला आम्ही सगळे आलो. हा का आलो बिलो बसलो, ह्याची वाट बघतोय. हा आला अर्धा तास लेट आला. आम्हाला बोलतो की चला मग डान्सची व्हिडिओ बनवू. मी बोललो चालेल, माझं घर आहे, माझ्या घरी बनवू बोललो डान्सची व्हिडिओ. तर घरी जायच्या आधीच भाई बोलतोय की अरे गाणं सुचवायचं होतं. मी बोललो अरे मग तू काही सुचवलं नाही गाणं? तो बोलतो नाही. आणि हा बोलत होता काहीतरी 4 हफ्त्यांपासून व्हॉट्सअप ग्रुपवरती की मला डान्सची व्हिडिओ बनवायची. मी बोललो भाई तू सुचवलं पाहिजे ना गाणं. एवढ्यात म्हणजे माणूस म्हणजे अर्धी स्क्रिप्ट लिहितो रे कोणत्या तरी गोष्टीची. चल बोर होत. आता ह्याचं असं ते पण तर मग आम्ही त्याला म्हणजे खूप सारं असं बोललो वगैरे की अरे तो समजलं पाहिजे ना, आम्ही एवढं एकदा दमून आलोय. कारण की आम्ही नाईटवरनं आलेलो, नाईट वगैरे स्क्रिप्टचं काम चालू नाईट वगैरे करून आम्ही आलेलो, झोपलो पण नव्हतो भाई. हा आला भनभन करायला लागला. त्याला बोललो, हा उठला जागेवर बोलतो की जाऊ दे आता मी तुमच्यात काही येणार नाही. आता मला परत तुम्ही काम करा, मी व्हॉट्सअप ग्रुप मधून पण रिमूव्ह होऊन जातो, मला तुम्ही घेऊच नका परत. आणि जाता आता असा बोलून गेला. पकड 1 मिनिट. मी पकड. जाता आता असा हात पाया पडून गेला. जातो दादा सॉरी दादा सॉरी, मी आता परत येणार नाही दादा तुमच्यामध्ये. आणि गाडी बिडी काढली आणि गेला. आता ह्याची अपेक्षा होते की मी याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत ऍड करेन, पण हा स्वतः रिमूव्ह झालेला. आम्हाला वाटलं हा येईल भाई बोलेल की जाऊ दे चल विसरून जाऊ. भाई आलाच नाही ना, भाईचा इगो मध्ये आला. यश, तू आता सध्या तुझ्या लाईक आता 1920च्या ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे यंग एज भाई. सो म्हणजे एकदम गरम खून आहे. सो त्या ह्याच्यामध्ये कधी भांडणं मारामारी अशा काही गोष्टी झाल्यात का? अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यातल्या एक इंटेन्स आहे ते एक सांगतो मी तुला. तर आम्ही मॉलच्या बेसवर होतो, तर ती पोरगी मला काहीतरी बोलली, तर तिने मला अब्यूज केलं. मग मी पण बाई चिडलो आणि मी पण तिला बोललो. तर त्यावरून त्या मित्र तिच्या साईडून मला बोलायला लागला. आमचे वादविवाद झाले, जरा मारामारी वगैरे झाली आणि तो निघून गेला घरी. मी मामाकडून घरी निघून गेलो आणि लगेच मी जिमला होतो, तो आणि मी एकत्रच जिमला होतो. तर माझा त्याच्याचा कॉन्टॅक्ट पूर्ण संपलेला. मला त्याचा राग होता तो, कारण की तो पोरीवर माझ्याशी भांडला ऑब्विस आहे. तर मी जिम मध्ये गेलो, मी वॉर्मअप वगैरे केला, माझ्या एका मित्राला बोलवलं, आम्ही दोन्ही वर्कआउट करतोय. तर हा आला जिम मध्ये, मी याला इग्नोर केलं, बोललो सोड ना, झालं ते झालं बोललो ठीक आहे. आणि तो आला आणि त्याने ना डंबल उचलला रॅक मधून. आणि ती हा एक तर ओल्ड स्कूल जिम, प्रॉपर मेटल डंबल. तर त्याने तिथून डंबल उचलला आणि तो मला बोलला तू तिला असं बोललास कसं? मी त्याला बोललो तुला अजून पण तिच्यावरून माझ्याशी भांडायचंय. आणि त्यांनी मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली. आता मी पण गप्प बसणार नव्हतो, मी पण लागलो मारायला. मग मारतोय आणि नंतर त्यांनी माझा स्टूल फेकायला चालू केला. मग मी त्याचा स्टूल वगैरे फेकले खुर्च्या, त्यांनी पण मला देऊन डंबल वगैरे फेकायला चालू केला. मी पण त्याला मारायला लागलो आणि मारता झालं असं की तो मित्र सोडवत होता. तर त्याच्यानं आमच्या मध्ये आलो आम्ही आणि तो मध्ये आला तेवढा तशी माझी मान खाली झाली मारता. आणि त्याच्या हातात जो डंबल होता त्यांनी उचलून माझ्या डोक्यात टाकला डायरेक्ट. आणि तो टाकल्या मला समजलं, मला सगळं फील झालं. मी मागे हात लावला तर बघतो रक्ताने मी असा भरलो त्याच सेकंदामध्ये, कारण की माझ्या मेंदूला लागलं ना, माझा आतला मेंदू दिसायला लागलेला. अच्छा हमको सिखा रिया है.
तर मी अख्खा रक्ताने भरलोय, माझे कपडे बिपडे अख्खे रक्ताने ओले चिम झालेत. सो हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुला आता मुलींवरती जास्त जास्त आहे की तुझ्या मित्रांवरती? ऍक्च्युली बोलायला गेलं तर मला अशामुळे ट्रस्ट इश्यूज झाले, म्हणून मी कोणाला ट्रस्ट नाही ठेवत सहजासहजी. म्हटलं कॅरेक्टर देन त्या कॅरेक्टर आणि तो तू प्ले कर आणि ते कॅरेक्टर आहे कामवाल्या बाईचा. अहो काय साहेब, किती दिवसांपासून तुम्हाला सांगते मला पैसे द्या पैसे द्या, किती कमी पैसे देत आहो. एवढे तुमचे भांडे घासते, तुमचे काय म्हणतात त्याला, फरची पुसते, अंडरवेअर धुते, काहीच देत नाही हो तुम्ही मला पैसे. एवढं सकाळपासून राब राबते मी तुमच्यासाठी, काम बिम करते, थोडे तरी पैसे वाढवा. पोरींसाठी तर बरोबर पैसे वाढवतात तुम्ही. छान छान छान, खूप छान होतं. छान तुम्ही बोलायला पाहिजे. सो इथे जिमला मला असं वाटतं तुम्ही तिघं पण जाता, म्हणजे यश चौघं. हा चौघं. चौघही जातात. बट एक छोटस टास्क देतो तुम्हाला दोघांना. 3, 2, 1 स्टार्ट. थांब रेडी का? साइड ए साइड बी रेडी. चलो 3, 2, 1 अँड गो. भाई विचार कर विचार भाई. म्हणजे आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे आपल्यामध्ये, आपल्याला हे कळालंय. कॉन्टेंट पण असेच देतो का हा? नाही, एकदम अपोजिट. आम्ही गोकर्णाला गेलेलो फिरायला, होतो आम्ही 6-7 जण होतो. आणि तिथे सीन काय आला की आम्ही रात्री जेवलो वगैरे, आणि म्हणजे लेट नाईटचा सीन आहे हा. हे प्रँक करू आपण, कारण की आम्ही जे घर घेतलेलं ते ऑलमोस्ट म्हणजे बीचच्या समोरच होतं एकदम. हा, आणि हॉन्टेड होतं, आजूबाजूला काहीच नव्हतं, लाईट बीट काय नव्हते. तर मग मी जरा 5 सेकंदाचा होल्ड बिल्ड घेतला मस्त बाई, आणि फुल कॅरेक्टर मध्ये घुसलो. भूतबीत आला माझ्या अंगात, आम्ही गेलो बाहेर गेलो आणि बीचच्या इथे जाऊन उभा राहिलो. काय झालं? अरे मला पाणी पाहिजे, अरे बस. पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे, अरे असं काय करतोय? बस. पाणी पाहिजे मला. पाणी काय? पाणी पी. बस तू बस. काय झालं? हा, तर ना, तर मी असं करत होतो हा का, म्हणजे सारखं पाणी बिनी मागवतो, कारण की असं बोलतात ना, म्हणजे त्यांना असं ताण बिन लागते असं. म्हणजे अंगावर- तर मग मी करत होतो, अस्मित वगैरे सगळे उठले, आणि अस्मितला म्हणजे आधी थोडं फेकच वाटत होतं की म्हणजे काहीतरी मस्ती करते, ह्याची मस्ती घेतात म्हणून. तर मग हे लोक सगळे उठले, जागेवरती बसून होते. आता हा बोलला की एक काम कर, त्याला ना तू लिंबू खायला दे, जर त्याचं खरं अंगात आलं असेल ना तर मग तो पूर्ण लिंबू खाईल. लिंबू खाय. मग तो लिंबू आणला आणि मी असंच बसून होतो अंगात आल्यासारखं. सगळेजण माझ्या आजूबाजूला होते, अनिशकडे व्हिडिओ पण येते. तर मी आता ह्यांना काय वाटलं की मी लिंबू खाईन म्हणजे थोडंसं असं करून टाकून देईन. तर आता मी बोललो पूर्णच खातो, याला एवढं खोटं वाटते म्हणून. मग मी पूर्ण लिंबू खाल्ला, चावून चावून आणि पूर्ण चावून एकदम घेऊन टाकला पूर्ण अख्खा लिंबू. तर मग भाई अस्मितची फाटली पूर्ण. नंतर राहुल बोलला एक काम कर, अस्मितच्या अंगावर धावून जा डायरेक्ट. आणि मी अस्मितच्या अंगावर धावून गेलो, अस्मित असा करतोय, ए मारेन मी तुला, सोड असं करत होता. आणि ऍक्च्युली मला यांनी फाईट मारली, त्या अंगात येत होतो तेव्हा मला ह्यांनी फाईट मारली. आणि तेव्हा मी आलो आणि अस्मितच्या मागे लपलो. अस्मित हा बघ ना काय करतोय, मला मारतोय. आणि मला माहिती होता हा प्रँक आहे. आणि अस्मित होतोय भाई तू जा तू काय पण कर, माझ्या मागे नको येऊ. म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांना माहित होतं की सगळ्यांना प्रँक माहित फक्त अस्मितला अस्मितला- सोडून, कारण अस्मितला आम्हाला हे करायचं होतं. फ्रेंडशिप अवॉर्ड म्हणजे बेस्ट फ्रेंड अवॉर्ड वगैरे ते कोणाला द्याल तुम्ही? सॉरी फंबल म्हटलं. बेस्ट फ्रेंडशिपचा अवॉर्ड तर मी अस्मितलाच देईन, कारण की लहानपणीचा मित्र आहे आणि खूप काही गोष्टींमध्ये माझ्यासोबत आधीपासून आलाय, सपोर्टिव्ह आहे. आणि तर हा, तो अवॉर्ड मी तुलाच देईन. अनिश काय दे. सो खोटारडा नंबर 1 हा अवॉर्ड कोणाला जाईल? तो पण अस्मितलाच जाईल, कारण की तो एकदा दादरला गेलेला आणि आम्हाला सांगितलेलं काकांकडे चाललोय, आणि तो एका मुलीसोबत गार्डन मध्ये पार्क मध्ये फिरत होता. आणि म्हणजे कोइन्सिडन्स असा होता की आमचा पण एक मित्र तिकडे होता आणि त्यांनी आम्हाला फोटो पाठवला तो. आणि नंतर आल्यावरती आम्ही त्याची खूप मजा घेतली त्याच्यावरती. सो त्यालाच जाईल खोटारडा नंबर 1. सुविधा लव गुरु हा अवॉर्ड कोणाला जाईल? लव गुरु हम्म. आय गेस विनीतला जाईल, कारण मी ज्या फेजने जात होती, मी आणि विनीत मॉर्निंग वॉकला असंच जायचो, कारण आम्हाला दोघांना बारीक व्हायचं होतं. तर मी त्याला विचारायची की माझ्या लाईफ मध्ये असं असं होतंय, तर तो मला सांगायचा की बघ तुझ्या लाईफ मध्ये चांगला मुलगा येईल, तू त्याच्यासाठी वाट बघ, हे कर ते कर. मग हाच एक लव गुरु आहे माझ्या लाईफ मधला. ओके. डबल ढोलकी अवॉर्ड कोणाला जाईल? डबल ढोलकी
कोण नाही असे ते ग्रुप. सो ह्या प्रकारे आपण असंच पुढे भेटत जाणार आहे. सो ह्या व्हिडिओला खूप शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. आणि इफ जर तुम्हाला पण आमच्यासोबत जॉईन झाले किंवा तुमचे काही किस्से असतील ते कमेंट्समध्ये एकदा सांगा. आम्हाला जर कोणते कमेंट्स आवडले आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू. मला पण असं वाटलं असेल की सगळं संपलंय, तर तसं नाही आहे. अजून एक गंमत शेवटची बाकी आहे, ती बघायला शेवटपर्यंत थांबा. खूप मजा येणार आहे. चला बघू. ह्या साईडला येऊ की इकडेच जाऊ? ह्या साईडला जाऊ. मी पकडतो, तू पकड. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like क्लॅप बॉक्स घेऊन आला असतो. तू याच्याकडनं ते एक्सपेक्ट केलं होतं का? तुला काय वाटतं की हे प्रँक असावं की हे रिअल असावं? हा ना, मी बोललो असं काहीतरी बघायला वगैरे थांबलेत म्हणून मी. म्हणजे मला तर अनएक्सपेक्टेड आहे. मला वाटलं आपण सगळे गप्पा बिप्पा मारायला म्हणून थांबले, पण एकदम अनएक्सपेक्टेड झाले.